होतास तू काय झालास तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री भ्रष्टाचारांवर पांघरुण घालतात अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मित्र म्हणतात आणि एकमेकांवरच धाडी टाकतात असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू कसं, म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। पायपोस कोणात राहिलेली नाहीये। मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत। रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे। म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला। अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे, कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही, पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाने आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे, ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू, त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अब्जावधी रुपये पाठवले असं अंबादास दानवे म्हणाले। राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केलेत, पैसा अडचणीमधील लोकांना मदत देण्यासाठी आहे असं दानवेंनी म्हटलंय। सरकारला बहुधा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो का असा सवाल दानवेंनी केलाय। तर अंबादास दानवे यांचं हे ट्विट आहे। देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अब्जावधी रुपये पाठवले। राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75,000 रुपये। हा पैसा लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का असं ट्विट अंबादास दानवेंनी केलंय। तर अंबादास दानवे यांच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयानं उत्तर दिलं। दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची आहे असं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलंय। चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। दोषींवर कारवाई करणार असं सीएमओनं म्हटलंय। तर सीएमओचं ट्विट आपण इथे पाहूयात। तर 1 ऑक्टोबर महिन्यामधील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळामध्ये वितरित मदत ही 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज त्या खर्चाची रक्कम ही वाढत असते। त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा मदत दिली जाते। आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्यामुळे त्यातही सातत्यानं वाढ होत असते। तर चौकशांती कारवाईची वाट पाहतोय असं उत्तर यावर अंबादास दानवे यांनी दिलंय। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवलेत असं दानवे म्हणाले।
सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहेत. 75,000 रुपये आता पण खर्च आहे. कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे. आणि मला वाटतं या आरोपातून एक सत्य होतं की आपण सगळ्या गोष्टीनुसार शेतकऱ्यांचा आव्हान तर अजून अन्य वेगवेगळे अनुदान तर अजून बाकीच आहे, परंतु ही सन्मान योजनेचे 5,500 कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे. कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं निधी देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या घोषणा झाल्या. जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का, तर काही पडलेलं नाही. नाही, शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोहोचत नाही. आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात, ती विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते, म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं, किती पैसे वाटले आणि किती नाही, तर मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही. पॅकेज हा 3 अक्षरी जादुई शब्द अलीकडच्या काळामध्ये लोकांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर आणला जातोय. खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे. त्यामुळे निव्वळ पॅकेजच्या नावाखाली, निव्वळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम शासनानं करू नये. कालच मी माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील साहेबांशी चर्चा केली. कालपर्यंत 21,000 कोटींचे GR प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याची निर्गमित करून ते पैसे त्या विभागाकडे वर्ग झालेले आहेत. ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे. आणि अगदीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्याने मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी. ते त्यांना रिजन निहाय, जिल्हा निहाय कशा पद्धतीनं GR निर्गमित झाले आणि कशा पद्धतीनं पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीसह माहिती देतील. नुकसान भरपाई दिली पाहिजे. अन्नदाता सुखी भव. हा देश शेतकऱ्यांचा देश मानतो. साधा निबंध लिहायचा असेल तर मी आणि तुम्ही लहानपणी लिहिलाय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची 65% जनता शेतीवर उपजीविका करते. शेतकरी या देशाचा कणा आहे. तर कणा तोडाल का? कणा तोडल्यावर तुम्ही उभंच राहू शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांसाठी जेवढं दिलं तेवढं कमी आहे. शेतकरी जगला पाहिजे. सरकार प्रयत्न करते.